हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता फायनली पावसाने एंट्री घेतलेली आहे आणि आता पावसाळा सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. उशिरा का होईना पावसाळा सुरू झालेला आहे. तर इतकं छान वातावरण झालेलं आहे ना सकाळ सकाळचं बघा. आणि पाऊस पडल्यामुळे झाडं पण अशी एकदम हर्षित झाली आहेत म्हणता येईल ना. खूप छान अशी एकदम ताजी टवटवी दिसत आहेत आणि वातावरण पण इतकं सुंदर झालेलं आहे ना. बाहेर आता छान रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि झाडं पण बघा अशी एकदम हिरवीगार झालेली आहेत छान. तर इथं ना अशी माझी सुंदर आणि मस्त फ्रेश अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि बाहेर छान असा पाऊस पडतोय म्हणून मग मी इकडे चहाला ठेवलेला आहे. आणि बाहेर असा मस्त पाऊस पडतोय म्हटल्यावरती ना चहाची मजा तर काही वेगळीच येते. आणि सकाळी अशी सुंदर असा कडक चहा घेऊनच होते. तर एकीकडे माझा चहा उकळत आहे तोपर्यंत ना मी इथं भुईमुगाच्या शेंगा आणलेल्या होत्या. तर त्यांना खूप जास्त माती होती म्हणून मी त्याच्या भिजत ठेवलेल्या होत्या, कारण मला त्या संध्याकाळी याच्या मीठ घालून मस्त उकडवायच्या होत्या. तर तोपर्यंत माझा चहा पण झाला जोपर्यंत मी त्या शेंगा भिजत ठेवल्या. तर म्हटलं ना निवांत असा चहा घेऊयात सकाळ सकाळी मस्त आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात करूया. कारण जेव्हा मी चहा घेते ना तेव्हाच माझा असा मी टाईम असतो जेव्हा मी एकदम निवांत चहा घेत बसते आणि बाहेर मस्त असा रिमझिम रिमझिम पाऊस पडत आहे आणि कडक असा छान चहा मी घेत आहे. तर अशा प्रकारे माझी सुंदर अशी सकाळची सुरुवात झालेली आहे. आणि मी टी व्हीला ना सकाळ सकाळी असे मंत्र स्तोत्र लावून देते जेणेकरून घरातील वातावरण सकाळ सकाळी असं एकदम प्रसन्न आणि सकारात्मक व्हायला पाहिजे. तर इतकं मस्त वाटत होतं ना. मंत्र स्तोत्र चालू होते टी व्हीवरती आणि हे अष्टलक्ष्मी स्तोत्र चालू आहे बघा. तर किती सुंदर लक्ष्मी देवीचं रूप दिसत आहे बघा. ही आदी लक्ष्मी आहे, त्यानंतर ही धान्य लक्ष्मी आहे. तर हे मंत्र स्तोत्र ऐकत ऐकत आपली कामं कधी होतात ना आपल्याला कळत पण नाही. तर आता म्हटलं देवपूजेला सुरुवात करूया. तर मी पहिल्यांदा ना दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढून घ्यावी म्हटलं. आणि त्यानंतर एरवी ना मी दररोज साधीच रांगोळी काढते उंबरट्यावरती आणि दारामध्ये पांढरीच रांगोळी असते. पण जेव्हा आपले गुरुवार शुक्रवार किंवा हळदीचं लेपन वगैरे असतं ना तर तेव्हा मी रंगीत आणि एकदम साग्र संगीत अशी रांगोळी काढते. कारण दररोज काय आपल्याला इतका वेळ नसतो रांगोळी काढण्यासाठी वगैरे. तर मला जेवढ्या रांगोळ्या जमतात अशा ठिपक्याच्या वगैरे छोट्या छोट्या ज्या आपण लहानपणी शाळेत शिकलेलो होतो तर तशा मी अशा रांगोळ्या काढते. इथं ना मी आज 5 ते 5 ठिपक्यांची कलश रांगोळी काढत आहे. तर शाळेमध्ये ना आम्ही मैत्रिणी वगैरे असेच एकमेकींचे बघून रांगोळ्या शिकायचो. तर माझ्या आता जेवढ्या लक्षात आहेत ना लहानपणीच्या रांगोळ्या देवासमोर काढण्यासाठी किंवा दारामध्ये काढण्यासाठी तेवढ्या मी काढायचा प्रयत्न करत असते. तर दारामध्ये ना माझ्याशी रोजची छोटीशी रांगोळी असते भलेही ती पांढरी असेल. आणि आपली रांगोळी ना कधीच पांढरी नसते ठेवायची, त्यामुळे त्याच्यावरती ना हळदी कुंकू हे आपण टाकायचंच असतं. आपली रांगोळी कधीच आपण पांढरी नसते ठेवायची. तर त्यानंतर इथं ना मी सकाळ सकाळी बघा भीमसेनी कापूर या कापूरदाने टाकत आहे. तर इतकं फ्रेश वाटतं ना या कापराच्या सुवासाने. तर घरातलं वातावरण खरंच एकदम छान सुगंधित होतं. आणि पावसामध्ये ना तर आवर्जून तुम्ही या गोष्टी करा जेणेकरून घरामध्ये कुमट वास राहणार नाही आणि घरात फ्रेश वाटेल एकदम. तर इथं आता माझी बघा रोजची नित्य उंबरठ्याची पूजा झालेली आहे आणि आता मी देवपूजा करणार आहे. तर देवपूजेसाठी बघा मी एक नवीन गोष्ट घेतलेली आहे रांगोळी काढण्यासाठी. ही छोटीशी केरसुनी, जेणेकरून ना मला फक्त ही मी देवांसाठीच यूज करणार आहे रांगोळी काढण्यासाठी किंवा जे आपलं अगरबत्तीचं वगैरे पडते ना राख ते काढण्यासाठी. तर त्यासाठी मी घेतलेली आहे. तर मला ती इतकी छान वाटली ना. तर खरंच आणि खूप उपयुक्त पण आहे बघा. तुम्ही सगळं एकदम स्वच्छ आणि साफ होऊन निघतं. तर इथं बघा आता रोजची देवपूजा वगैरे झाली. त्यानंतर आता बनवायचा होता नाश्ता. असं आता सकाळ सकाळी मी ठरवलं होतं की आज नाश्त्याला ना धपाटे करायचे होते. तर मिक्स डाळीचे किंवा मिक्स पिठाचे पण म्हणू शकता. कोणी त्याला थालीपीठ म्हणतं किंवा कोणी धपाटे म्हणतात. तर आमच्या इकडे तर त्याला धपाटेच म्हणतात. तर याचं खरं तर भाजणी करून दळून आणतात, पण माझ्याकडे तर भाजणी नव्हती म्हणून मी जे घरात पीठ आहेत ना तेच घेतले. तर मी इथं 1 कप गव्हाचं पीठ घेतलं, 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आणि 2-3 चमचे हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्यानंतर अर्धा वाटी मी बेसन घेतलं आणि त्याच्यामध्ये बघा अशी जिऱ्याची पूड टाकली. आणि जिऱ्याच्या पुडेमुळे खरंच खूप खमंग असा सुवास येतो त्या धपाट्यांना. तर त्यानंतर मी धने पावडर टाकली आणि हा ओवा जो आहे ना तो थोडासा क्रश करून टाकला. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि जे आपण ही फाइंडिंग पेस्ट केली होती ना लसूण आणि हिरवी मिरचीची ती टाकली. तर लसूण ना तुम्ही याच्यामध्ये भरपूर टाका जेणेकरून लसणाचा इतका छान त्याच्यात स्वाद येतो ना.
तर त्यानंतर मी इथं बारीक चिरून कांदा टाकला. जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी कोथिंबीर काही टाकली नाही, तर ती पण तुम्ही टाका, जेणेकरून ना मस्त असे चवीला छान खमंग धपाटे होतात. आता बघा इथे धपाट्याचं पीठ छान असं मळून झालेलं आहे. तर 1-2 मिनटं तुम्ही त्याला असं भिजत ठेवू शकता. नंतर डायरेक्ट जरी केलं ना तरी पण त्याचे खूप छान असे धपाटे होतात. तर इथे मी एका साईडला पोळपाटावरती ना हा बटर पेपर घेतलेला आहे. तुम्ही सुती कपडा पण घेऊ शकता किंवा रुमाल घेऊ शकता. गावाकडे तर सहसा रुमालच घेतात. तर इथे मी हाताला थोडंसं तूप लावलं आणि ह्या पिठाला ना छान असं पाणी लावून घेतलं. तुम्ही जेवढं पाणी लावाल ना तेवढे ते धपाटे किंवा थालीपीठ थापायला छान मदत होते आणि छान असे पातळ होतात एकदम. तर इथं बघा तुम्ही किती सुंदर असे आहे आणि हे खरं खूप खूप जास्त पौष्टिक आहेत मुलांसाठी, आपल्यासाठी, आणि याच्याने छान असं पोट पण भरतं. तर इथं बघा आता एक माझे धपाटे पण झालेले आहेत. छान पातळ असं थापून झालेलं आहे. आणि आमच्याकडे ना असं त्याला मधून असे ते बिळं करतात छोटे छोटे. तुमच्याकडे नसतील करत तर नका करू, पण आमच्याकडे करतात. मी माझी आई काकी असं करताना पाहिलेलं आहे म्हणून मग मी केले, कारण लहानपणापासूनची सवय आहे. तर ते छान असं तव्यावर टाकलं आणि मस्त असं छान असं गाईचं तूप टाकून खरपूस असं त्याला भाजून घेतलं. तर हा नाश्ता किंवा डायरेक्ट तुम्ही जेवण पण म्हणू शकता, कारण हे तुम्ही लंचला पण खाऊ शकता. तर मी दोन्हीसाठी बनवले होते, नाश्ता आणि लंचसाठी. तर दुपारसाठी पण मी त्याचं एक्स्ट्रा पीठ ठेवलेलं होतं आणि गरम गरम आम्ही ते करून खाल्ले होते. तर असे आठवड्यातून एकदा तरी ना तुम्ही असे थालीपीठ नक्की करून बघा. खूपच टेस्टी लागतात आणि आपल्या आरोग्यासाठी ते खरंच खूप उत्तम आहेत. तर असा सुंदर असा बघा आज एकदम पौष्टिक हेल्दी नाश्ता माझा तयार आहे. छान असं फ्रेश दही, धपाटे आणि लोणचं. आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता संध्याकाळची दिवाबत्ती, जे काय आपण संध्याकाळचं वाचन वगैरे असतं ना, ते सर्व उरकलेलं आहे आणि आता स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे. पण त्याआधी मला तुमच्याशी ना एक गोष्ट दाखवायची आहे, जे मी देवांसाठी आणलेले आहे. ते म्हणजे हे कॉटनचे वस्त्र. तर हे मी दोन्ही 1-1 मीटर आणलेले आहेत एकदम होलसेल भावामध्ये आणि इतके उपयुक्त आहेत ना देवपूजेसाठी. कारण आपण जे मंदिर पुजतो किंवा जे आपण दररोज देवांना आंघोळ घातल्यानंतर तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये की मी लाल वस्त्रानेच देव पुजते. तर हे वस्त्र ना कॉटनचे खूप खूप जास्त देवांसाठी उपयोगी येतात आणि आपल्याला ज्या गुरुवारच्या पूजा वगैरे करायच्या असतात त्याच्यासाठी पण आपण हे पिवळं वस्त्र अंथरू शकतो. तर हे पिवळं वस्त्र ना मी प्रथमतच घेतलेलं आहे. तर हे वस्त्र ना आपण गुरुवारच्या पूजेसाठी अंथरू शकतो किंवा जे स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार करतात तर त्यासाठी पण हे पिवळे वस्त्र खूप जास्त उपयोगाचं आहे. आणि असं यातला आपण एक पार्ट जरी आपण काढून ठेवला आणि एक मंदिर पुसण्यासाठी वेगळा करून ठेवायचा आणि देवांना पुसण्यासाठी वेगळा करून ठेवायचा, तर हे वस्त्र अतिशय उपयुक्त येतात आणि वर्षभर आपल्याला आरामशीर जातात. आणि देवांचं पावित्र्य राखण्यासाठी ना खरंच खूप उपयुक्त आहेत. कारण मी नॅपकिन वगैरे काही यूज करत नाही देवांसाठी, मी हे वस्त्रच यूज करते. त्यासाठी मी हे कॉटनचे वस्त्र आणलेले आहेत आणि अशा वाती वगैरे मी छोटी मोठी देवांसाठी खरेदी केलेली आहे. तर बस. तर दिवसभर मी ज्या ते शेंगा भुईमुगाच्या भिजत ठेवलेल्या होत्या तर त्याची माती आता पुरेपूर गेलेली आहे. तर आता मी त्या शेंगा खाऱ्या पाण्यामध्ये छान अशा उकडवून घेणार आहे आणि आता स्वयंपाक पण करायचा आहे संध्याकाळचा. तर आता पहिल्यांदा मी ते करून घेते. तर इथं बघा तुम्ही मी 2 वेळा याच्यात त्याचं पाणी चेंज केलेलं आहे. सकाळचं पाणी तर तसं एवढं एकदम लाल आणि एवढी माती त्याच्या तळाशी राहिलेली होती ना त्या टोपल्यामध्ये की बस. तर इथं आता मी दुसऱ्या पाण्यामध्ये ह्या भिजत घातल्या होत्या तर त्याचं पण पाणी बघा तुम्ही किती लाल निघलेलं आहे. तर इथं आता काय करायचं, आपण ते सगळं अशा शेंगा अशा मी एका चाळणीमध्ये छान अशा काढून घेतल्या आणि त्याचे जे तोंड असतात ना ते फक्त आपल्याला फोडायचे आहेत. जस्ट त्याच्यामध्ये ना आपलं मिठाचं पाणी जाऊ शकेल आणि त्या छान अशा खाऱ्या होतील ना, असं आपल्याला फक्त त्याचे ना समोरचे असे तोंड फक्त फोडायचे आहेत आणि तसं मी फोडत मी ते कुकरमध्ये टाकत आहे. तर असं केलेलं ना त्याच्या आतमध्ये छान असं मिठाचं पाणी जातं आणि छान मिठाच्या शेंगा लागतात आपल्याला. तरी त्याच्यात मग मी भरपूर असं मीठ टाकायचं, भरपूर म्हणजे इतकंही नाही की जास्त खारट होईल, आपल्या अंदाजाने व्यवस्थित आपण त्यात मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी घालायचं त्यात एक किंवा 1.5 ग्लास. आणि त्यानंतर बघा मी इथं कुकर लावून दिलेला आहे आणि आज संध्याकाळच्या जेवणासाठी मी मटकी करायचं ठरवलेलं आहे, कारण एक दिवसाआड माझ्या घरी असं कडधान्य बनतच असतं. तर बस असा होता आजचा दिवस. व्हिडिओ कसा आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.